नमस्कार मंडळी. मी सध्या संत सेवालाल महाराज चौकामध्ये आहे आणि मी जिथं बसलो आहे हे कुठला बेंच किंवा बाक नाही आहे. हा नगर परिषदनं ही उत्तम अशी नागरिकांना बसायची सोय करून दिलेली आहे. कारण की पुढचा जो हा रोड आहे हा सुप्रसिद्ध असा रोड आहे. इथून जर तुम्ही आलात तर इथं तुम्हाला बसण्याची गरज पडेल. तर नागरिकांना हा उत्तम असा बसण्याची सोय करून नगर परिषदेने दिलेली आहे. आणि हे समोर तुम्ही पाहू शकता. आता हे ड्रेनेजचे चेंबर, पण हे चेंबर नाही आहे, पण हे नगर परिषदेने नागरिकांसाठी स्वर्गाचं दार ओपन करून ठेवलेलं आहे. इथून गाडीचं चाक समोर आलं तर समोरचा प्रवास एक तर दवाखान्यात नाही तर स्वर्गात राहील थेट. आणि हे डिसिजन तुम्ही घ्यायचं, नगर परिषद नाही घेणार. नागरिकांनी वाहतुकीचा थोडासा नियम मोडला तर दंडाची पावती लगेच हातात मिळते. पण नागरिकांचा जीव धोक्यात टाकणारा हा रस्ता हे तर सर्वात मोठं नियमाचा भंग आहे. तर नगर परिषदेला दंडाची पावती कोण देणार? याच रस्त्याने याच परिसरामध्ये हा वर्तळीचा रोड आहे. इथून दुचाकी, चारचाकी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी मुलं याच रस्त्याने जाणं येणं करतात. तर तुम्ही इथून पाहू शकता. इथून जर हे चेंबर वाचवण्यासाठी गाडी वळवली तर डाव्या साईडचा गड्डा गिळेल आणि जर उजव्या साईडला जर वळवली तर उजव्या साईडचा गड्डा गिळेल. चेंबरवर जर तुमची गाडी आलीच तर तुम्ही हे पाहू शकता दगड कसे ठेवलेले आहेत. जर यामधून पण तुम्ही जर वाचलात तर तुम्ही हे पुढे बघू शकता. हा उंचवटा, यावर तुमचा तोल बिघडणार. इथे गाडी चालवताना ड्रायव्हिंगपेक्षा नशीब जास्त लागते. सार्वजनिक रस्ते, गटारे आणि नागरिक सुविधा सुरक्षित ठेवणे हे नगर परिषदेची जबाबदारी आहे. पण ही परिस्थिती पहा. चला तर इथल्या स्थानिकांकडून जाणून घेऊ. तुमचं नाव काय काका? माझं नाव काशीराम राठोड. अच्छा, तुम्ही या परिसरामध्ये राहता? शिक्षक कॉलनी. अच्छा, तर हे किती दिवसापासून आहे असं? बाबा येतं पुष्कळ दिवस झाले. आम्ही 17 वेळ चक्र मारू मारू परेशान झालो. हो का? तरी पण याच्यावर ऍक्शन घेतली नाही? काहीच नाही. चालेल. बघा तुम्ही अशा स्थितीमध्ये इथं लोक राहतात. आणि काका रात्रीच्या वेळेस कसं असतं इथलचं वातावरण? पाऊस वगैरे जसं झाला तर इथं गड्डा वगैरे पाणी साचते काय? हो ना, अच्छा. पाणी साचते, ते गळ्यात पाणी साचते, तिथून ते रोड पर्यंत पाणी साचते. हो का? काही दिवसापूर्वीच इथे शाळेची बस उलटता वाचली. एवढा मोठा अनर्थ टळला. वाटलं होतं नगर परिषदेचे डोळे उघडतील, पण हे परिस्थिती पहा. पालक मुलांना शाळेत पाठवतात पण मनात प्रश्न असतो, मुलं सुरक्षित परत येतील का? नगर परिषदेला एखादी दुर्घटना झाल्यानंतर जाग येणार आहे का? आधी रस्ता दुरुस्त करण्यासाठी जीव जाणं आवश्यक आहे का? माझा एक सवाल आहे नगर परिषदेला. अशी स्थिती असताना इथे बॅरिकेड्स का नाही? आणि हे धोकादायक असताना धोकादायकचं फलक का नाही? तुम्ही कर वेळेवर घेता, तुम्ही दंड वेळेवर वसूल करता, मग सुरक्षित रस्ते देण्याच्या वेळेस जबाबदारी वेळेवर का पार पाडत नाही? हा खड्डा फक्त रस्त्यात नाही, हा खड्डा तुमच्या कारभारातील निष्काळजीपणाचा आहे. आज हा खड्डा दिसत आहे म्हणून आम्ही दाखवत आहोत. पण उद्या जर इथं कोणाचा जीव गेला तर तो अपघात नसेल, ही प्रशासनाच्या दुर्लक्षाची जबाबदारी असेल. आता जनतेने ठरवायचं आहे इथे अपघात होण्याची वाट पाहायची की अपघातापूर्वी प्रशासनाला जागी करायचं. जय हिंद.